नमस्कार, मीरा भाईंदरकर. मागचा व्हिडिओ माझा तुम्ही पाहिलाच आहे आणि लाईकसुद्धा केलं आहे, त्यासाठी खरंच धन्यवाद. हे पावसाचं पाणी बघू शकता तुम्ही. हे आपल्या इथे 4 तारखेला भरलेलं होतं. शनिवारी जे पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये पूर्ण रस्ता पॅक झाला आहे. आमच्या बेकरीच्या इकडे पूर्ण मुकुंद टॉवरपासून तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मी आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधलेला, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं की मी माझं काम चालू आहे आणि आपल्या नगरसेवकांनी दक्षता घेऊन त्यांनी पाण्याची मोटर जी असते ती मोटर मागवली. त्याच्यानंतर पूर्ण गटार साफ करून पाणी सगळं हे केलं. त्याच्यामुळे कसं झालं की पाऊस कितीही पडला ना तरी पाणी आता तिथे साचत नाही आहे. त्यामुळे त्यांनी लगेच दक्षता घेतल्यामुळे आमचं कामसुद्धा सोपं झालं. आणि मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा बोलले की तुम्ही जर का तुमच्या नगरसेवकांना बोलला नाहीत तर तुमचं काम होणार नाही. ठीक आहे, ते सुद्धा बिझी असतात, आपण समजू शकतो, पण आपलंसुद्धा काम आहे की त्यांना एकदा आठवण करून देणं. आणि जसं मी माझ्या पद्धतीने दादांना सांगितलं तर दादांनी लगेच केलं. म्हणजे दादांना अजून काही लोकांनीसुद्धा सांगितलं असेल आणि त्यांनी स्वतःहूनसुद्धा केलं. आणि मी खूप खुश आहे की आपल्या एरियातले असे नगरसेवक आहेत की ज्यांनी दक्षता देऊन लगेच काम केलं आणि त्याच्यामुळे पाण्याचा साठा जो होत होता तो नाही झाला. हां, शनिवारी आम्हाला त्रास झाला पाण्याचा. माझ्या घरीसुद्धा पाणी आलं, ते सुद्धा आम्हाला काढावं लागलं. पण त्यानंतर रविवार सोमवार इतका पाऊस पडला पण पाणी साचलं नाही. ते कशामुळे? ह्या दादांनी लगेच दक्षता घेतली. त्यानंतर पंप मागवला. ही गाडी बघू शकता, त्याने पाणी काढलं. आणि आता तुम्ही बघा, एवढा पाऊस पडूनसुद्धा पाणी भरलं नाही आहे. म्हणजे हे नॉर्मल वॉटर आहे. आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं तर किती पाणी साचलेलं होतं. तुम्ही बघितलं होतं किती पाणी होतं साचलेलं. त्याच्यामुळे तुम्ही बघा, पूर्ण रोड खाली आहे. इतका पाऊस पडतो आहे पण पाणी भरलं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट बोलणार नाहीत तोपर्यंत कोणाला कळणार नाही. त्याच्यामुळे सांगितलं की तुम्ही बोला. आता पूर्ण रस्ता बघा, पूर्ण क्लीन आहे. पाऊस पडतो पण पाणी नाही आहे. आणि ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती पाणी भरलेलं होतं. सो मी मनापासून धन्यवाद देईन आपल्या नगरसेवकांना की त्यांनी आपल्या साचलेल्या पाण्यावर तोडगा काढला. त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट नक्की करा. थँक्यू.